नमस्कार. मी भोजराज बालू रमेश घोडमारे, हुडकेश्वर मंडळ अध्यक्ष, नागपूर ग्रामीण. येणाऱ्या काळात आमच्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहे. तितपत खरं या निवडणुका लढताना मला सामंजस्याने आणि राजकारण न करता समाजकारणाच्या उद्देशाने ही निवडणूक समोर लढायची आहे आणि ती लढताना सर्वांना एकत्रित घेऊन निवडणुकीमध्ये समोर जायचं आहे. सर, ही येणारी निवडणूक आहे ती तुम्ही निवडणुकीमध्ये दावेदारी आहात. तुम्ही निवडणुकीत तुम्हाला जर भाजप पक्ष जर तुम्हाला तिकीट देते तर तुम्ही असे कुठले खास मुद्दे आहे ते घेऊन आपण रणांगणात येणार? सर्वप्रथम माझी जर दावेदारी आहे भाजप पक्षातून, पण आमचे नेते मंत्री महोदय माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी जर मला या क्षेत्राचं नेतृत्व करण्याचा चान्स दिला तर मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे असे वेगवेगळे विषय आहेत, त्या विषयावर ही निवडणूक मी लढील आणि त्या निवडणुकीचे मुद्दे घेऊन मी जनतेपर्यंत जाईल आणि जनतेचं काम सोप्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढील. सर, आपल्या प्रभागात असे कुठले कामं, विकास कामं रखडलेले आहे, कुठले विकास कामं आणखी करायचे बाकी आहे? हा जो क्षेत्र आहे नगरपंचायत क्षेत्र भौगोलिक दृष्ट्या खूप मोठं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे तो आहे गटर लाईन सांडपाण्याचा. तो प्रश्न सर्वप्रथम आम्ही मार्गी लावून माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी जो साऊथ झोन बी सेक्शन मध्ये हा क्षेत्र टाकलेला आहे, त्याच्यामध्ये गटर लाईनला जोडण्याचा जो त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटन घेतलेला आहे, त्या कार्यक्रमाची पूर्तता करून तो काम आम्ही कसे पूर्ण करता येईल या उद्देशाने या ठिकाणी हा विकासाचा अजेंडा हातात घेऊन सांडपाणी आणि गटर लाईन याची व्यवस्था पहिले लोकांचा जो त्रास आहे तो दूर करू असं या इलेक्शन मध्ये आपण करू शकतो. सर, सध्याच्या परिस्थितीत लाडकी बहीण योजनेमध्ये काही बहिणींना पैसे मिळतात, पण त्याच स्थितीमध्ये काही बहिणींचा पत्ता कट झालेला आहे. आपण याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? लाडकी बहीण योजना ही योजना जी होती ती काहीतरी अटी व शर्तीच्या नियमाच्या आधारावर सरकारने टाकलेली होती आणि त्या अटी नियमाच्या आधारावर शर्ती पूर्तता करून ज्यांची फाईल त्यामध्ये बसली त्यांना त्या योजनेचा लाभ नक्कीच होऊन राहिला. परंतु या योजनेच्या बाहेर असणाऱ्या व्यक्ती सुद्धा त्या योजनेमध्ये आपला फॉर्म भरलेला आहे आणि त्यामध्ये त्या योजनेचा फायदा घेत आहे. मला असं म्हणायचं की जो याचा खरंच दावेदार आहे, खरंच त्याला याची आवश्यकता आहे, त्या व्यक्तीपर्यंत हे जर पोहोचेल तर खूप चांगलं आहे. त्या व्यतिरिक्त ज्यांना या क्रायटेरियाच्या बाहेर जे व्यक्ती आहेत त्यांना जर या योजनेचा लाभ होत असेल तर त्यांनी निश्चितच आपलं स्वतःहूनच मागे घ्यायला पाहिजे. पण सरकार त्यांचं सुद्धा नाव कमी करत आहे आणि त्यामध्ये त्यांनी कोणती नाराजी मानू नये किंवा त्यामध्ये हताश होऊ नये की आम्हाला ही योजना मिळत नाही आहे किंवा या योजनेचे आम्ही लाभार्थी नाही आहोत. ऍक्च्युअल पाहता ती योजना त्यांच्यासाठी आहेच नाही. जो क्रायटेरिया बनलेला आहे त्या क्रायटेरिया अंतर्गत येणाऱ्या महिलांसाठीच, भगिनींसाठीच ती योजना आहे. सर, विरोधकांचं असं म्हणणं आहे की मागच्या वेळेस ही लाडकी बहीण योजना जी अस्तित्वात आली होती ही काँग्रेसची जेव्हा सत्ता होती त्यांनी आणलेली होती, पण त्यावर जे बीजेपी आहे, भाजप, त्यांनीही आता अस्तित्वात आणलेली आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? काँग्रेस पक्ष असा आहे की फक्त योजना घोषणा करतात पण ती लागू करत नाही. भाजप पक्ष असा आहे की त्यामध्ये योजनेची घोषणा होऊन ती अंमलात आणली जाते, त्यावर ऍक्च्युअल प्रक्रिया केली जाते आणि ते लाभार्थ्यापर्यंत, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ती प्रत्येक योजना ही भाजप सरकारच नेऊ शकते आणि भाजप सरकारचा कार्यकर्ताच त्या घटकापर्यंत पोहोचू शकते आणि तो योजनेचा लाभ त्या शेवटच्या घटकाला होऊ शकते. सर, आपण काय सांगाल की जेव्हा चुनाव आलेलं होतं, मतदान त्या पिरियड, निवडणूक आलेलं होतं, त्या पिरियडमध्ये लाडकी बहीण योजना अस्तित्वात आली होती. आता पुन्हा चुनाव येणार आहे, मतदान सुरू होणार आहे. आपल्याला काय वाटते सर की आपली भाजप सत्ता पुन्हा काहीतरी एक नवीन योजना आणणार आहेत का? या योजना येणाऱ्या आणि जाणाऱ्या या योजनेचा कोणत्याही निवडणुकीशी काही संबंध नाही आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक राष्ट्राचा सर्वस्वमय मोठा पक्ष झालेला आहे आणि आमच्या पक्षाला, भाजपला आता संपूर्ण भारत देश जुळलेला आहे. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीला राहो की बंधू राहो, कोणालाच कोणत्या योजनेचा आता भाजपाशी योजनेचा काही संबंध राहिलेला नाही. डायरेक्ट विकासाची दिशेने काम करणारी सरकार असल्यामुळे, विकासावर भर देणारी सरकार असल्यामुळे कोणतीही निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपचा अमूलाग्र विजय होणार आहे. सर, आता मध्यंतरी एक प्रेस कॉन्फरन्स झालेली होती बावनकुळे सरांची वगैरे, त्यांनी सांगितलं होतं
की शेतकरी जो कर्जमाफीसाठी बोललेले होते त्यामध्ये विरोधकांनी खूप काही टोले लगावलेले होते. जसं उद्धव ठाकरे सर वगैरे आहे त्यांनी वगैरे म्हटलं होतं. आपले अनिल देशमुख जे सर आहे गृहमंत्री माजी, त्यांनी म्हटलेलं होतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन की भाजपने चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं होतं की आपण शेतकरी कर्ज आपण माफ करू, पण हे माफ करत नाही. सर त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? शेतकऱ्यांचं ज्यांना खरंच आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज आमची भाजप सरकार माफ करेलच. आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर आणि शेतीच्या मोबदल्याच्या भावावर शेतीचे विकास मंत्री हे काम करत आहे, लक्ष देत आहे. त्याचा एक आराखडा, त्याची SOP ते बनवत आहे आणि त्यानुसार संपूर्ण भारतातील म्हणा की महाराष्ट्रातील जनतेला म्हणा, शेतकऱ्याला म्हणा त्याचा लाभ होईल. सर आता आपण पाहत आहे की युवा वर्ग जास्तीत जास्त राजकारणाकडे येत आहे, तेही भाजपमध्ये. सर हे टेक्नॉलॉजीकडे कमी वळत आहे आणि राजकारणाकडे जास्तीत जास्त वळत आहे. सर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? ही चांगली गोष्ट आहे की युवा वर्ग जो आहे तो राजकारणाकडे वळत आहे. त्यांना एक जिज्ञासा येऊन राहिली आहे. त्यांना देशाबद्दल, समाजाबद्दल आणि राष्ट्राबद्दल जनहित त्याच्या मनामध्ये जागृत होत आहे आणि लोकांची सेवा केली पाहिजे हे त्यांना असं वाटत आहे. त्याच्यामुळे जर असा युवा वर्ग जर राजकारणात येत असेल, पक्षात जुळत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे आणि असं व्हायला पाहिजे. सर आजच्या युवा पिढीला आणि जनतेला आपलं काय एक संदेश राहील? मला एकच म्हणायचं आहे, युवा पिढी राहो आणि पूर्ण भारताची किंवा महाराष्ट्राची जनतेला एकच म्हणणं आहे की जी आपल्या हिताचं काम करणारी सरकार आहे, जनहिताचा विचार करणारी सरकार आहे, अशी भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हातात घेऊन त्या पार्टीच्या सदैव जसे आज पाठीशी आहे तसे नेहमी राहावं आणि आपला विकासासोबत राष्ट्राचा आणि देशाचा विकास करावा.